रातच्या आय गे ऐक साहेब भानावर असेल तर सांगेल ना तुम्हाला तो काय अवस्था झाली बघा त्याची. काल रात्री तो रस्त्यावर पडला होता. मीच त्याला सावरलं, घोटभर चहा दिला. खूप प्यायला लागला. हा अण्णांचा रुमाल तुझ्या घरी सापडला. मला सांग, तुझ्या घरी हा रुमाल आला कसा? कालपासून तू काही खाल्लेलं नाहीयेस. खा आणि शांत झोप. साहेब तुमची हरकत नसेल तर मी अण्णांना मागे पुढे नाचूक लागलंस. वय ना, खाल्लीस ना माती, खाल्लीस ना, मग आता ही माती खा. लई दया येत होती म्हणून तिका पाणी नेऊन देत होतस. कापडा शिवाक तिका मदत करत होतस ना. काय रे, तुका सांगितलेला लांब राहू, पण हातात हात घेतलंस. नानू माझ्या मनात तसा काही एक नव्हता. ये ये है सर, ये है सर. पाणी दो का. पाणी वाया, पाणी वाया. मग ये खड्डोखंड जा, खड्डोखंड. खड्डो किती आपण पाणी वाया ना तुका. खड्डोखंड ये. या पाणी नाही हो, इतर दे दे. जसं सुकलो ना मग ये पी. पाणी पाणी वाया. मग ये खण, अजून खण खण. ये ये. नानू असा असा नका करू. ये. तुका कावळ्याची गोष्ट माहित आहे. मी सांगते तुका. कावळ्यात पाणी वाया होता, पण पाणी होता घड्याच्या तळाशी. मग त्यांनी एक 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 खडो घड्यात टाकले. हे पाणी वर गेला. तुका पण वर येऊचा ना. झोप तू झोप. मी तुझ्या बाजूसन माती टाकते, मग तू वर येशील.
निने, ए निन्या, निने. कोण आहे? अरे रघु, तू हे काय? ते तोंड लपवच्यासाठी काय काय करूचं लागता. तू रवलंस घरात लपान. अरे लपून काय बसतोय मी? महत्वाची कामं होती ते केली. अरे पण तू उभा का? बस ना, बस. हॅलो. हॅलो निने काका. काय मग कुमुदिनी नाईक, काय म्हणते तुमचं वैवाहिक आयुष्य? आता वाड्यावर काय तुमचंच राज्य? नाही काका, अण्णांनी मला फसवलं. त्यांना हे लग्न मान्यच नाहीये काका. हो पाटणकर बाई, रडू नका. मी एका कामासाठी कोर्टात आलोय. मी आलो की आपण बोलू ना. रडू नका. हॅलो 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 काका. हॅलो. हॅलो काका. आणि मग अरे ओ किती तुम्ही बोललास? कशी आता अण्णा माहिती असा ना? अरे अण्णांचा डोका फिरला तर काय करतील काय सांगता येत नाही. आई एवढा सगळा करून त्या बाई अडवलास ना, आणि आता केलास त्याच्यावर सगळ्यावर पाणी फिरवलास. सगळं व्यवस्थित होत होता तर माशी शिंकली. आई दर एकच बोललास तर माणूस वाकड्यात फिरणार नाही काय? काय होय काय माहिती. माझ्याकडे काय बघतास? आता हातात आरतीचा ताट घेवा आणि उभे राहा स्वागताक बयाच्या. द्या मी ठेवते. अण्णा आपल्या लग्नाचे दागिने द्या, इथे द्या. हा तू किती आहे? मी घेते. हा? काय तुम्ही? ए राजुकरा, अण्णा अण्णा. झालो तमाशा बघून. निघा, जेवणाची तयारी करा. नायकांच्या पुरुषांनी वागू खावा ना तसे वागले त्यांना. आणि तसे काय अगदीच वाईट नाही असं त्यांना. तिने पण ना या घराचो आईंचो विचार केला नाही ना, म्हणून त्या अवदशेक बाहेर काढला नाही. आता त्या घर कायमचा बस व्याटडी एकदाची. वाड्यावर नजर होती ना, आता काय मिळणार वाड्यातलं तिका? वाडू आता नजर एक पण पडूचो नाही. अण्णांमुळे झाला सगळा, अण्णांमुळे. तुमका कायच जमला नसता. अशी का बापाशीकडनं काहीतरी शिका. सगळ्यात चांगला होता. मग सगळ्या वांगडा हसत खेळत पंक्तीत बसलास तर बराच असा ना. सगळी पिढा आता गेली. आता काही एक वाईट होऊचा नाही. सगळ्यात चांगला होईता. तुम्ही चला बघूया जेव. चला.
बर चालू द्या तुमचा झाला की मग येवा. मी वाट बघते. एका काय गरज होती वर जाऊची? 2 जीवांचा हान आता झाल्यापासून ओळखतोस. एक काम कर, हैता ताट तू घे आणि जेवकला. अण्णा बसा, वाढलंय जेवण. आणखी काय आणू तुमका? लोणचं आणू? नको. बरं बरं जेवा. लाजा नको. आपलाच घर असा काय होया ना तर मागून खावा. तुम्ही काय लादणारच होय? घर सोडून रस्त्यावर निक किद्या? चल माझ्या वांगडा. माझ्या गरीबाच्या घरात तुझे पाय तरी लागाने. चल. सोड सोड म्हणा हय तुका अण्णा सोडो घेऊचे ना. आणि ह्या काय ह्या घेऊन खय चाललं? ठेव माझं सामान खाली. काय ठेव म्हणते ना, ठेव. निघ. चल. सोड सोड माझा हात. मी चावे ना तुला. सोड सोड. अण्णांनो पाहून मी असं बाहेर काढा माका. पाटणकर बाईंक शोधूक जाऊचा ना. अण्णा कुमुदिनी कुठे आहे माझी? नाहीये घरात. अण्णा बाहेर काढा, शोधायला जायचंय. अण्णांनो काढा बाहेर. अण्णा तुमचीच वाट बघत होतो. अण्णा माझी शेवंता खाय असा. अण्णा बाहेर काढलास ना ती का? बाईंका शोधूक वया ना. बाहेर काढा. नाही शोधव तुमच्या डोळ्यात पाणी. 2 दिवसापूर्वी पाहिलेल्या पाटणकर बाई अशा नाहीत. त्या खंबीर आहेत. हो पण आता सगळं चित्र बदललंय. सगळं ऐकणार आहे मी तुमचं. पण आधी स्वतःकडे पहा. स्वतःची काय अवस्था करून घेतली. तुम्ही आधी आत चला आणि चहा घ्या. नाही नको, चहा नको. बर तोंडावर पाणी मारून तरी घ्या. ऐकणार नाही का काकांचं? चला या. अरे काय बोलतोस? ह्या माका तू आत्ता सांगतोस? आहे लय काय नाही हा. अरे लय काय आणि कमी काय. ह्या बघ चाय खाऊन झाली ना की हे वडी आहेत ना ते डब्यात भरून ठेवा. अवसर मी बघून येते ते का. सरिता गो सरिता. अगो अगो उठू नको. अगो अगो बरं 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 बरं. बसू चहा ना. बस 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 असं असं. अगो माका वाटलं तू आवरत असशील. आणि काय लागला तर आवाज दे माका. आणि हा बरा वाटत नसात ना तर डॉक्टरांकडे जाऊन येऊया. नको आहे, बरं वाटतं माका. सरिता तुझा नाही असाच असता. अगं स्वतःची काळजी नाही तर नाही जीवाची तरी काळजी घे. उगाच एकाचा 2 होक नको. आहे काही एक होता नाही माका.
तुम्ही असाच ना माझ्या वांगडा. अगो पण काय होऊक नको ना. त्याने पुरेपूर फायदा घेतलाय. त्याला माहित आहे हे सगळं मी होऊच दिलं नसतं. त्याने बरोबर डाव साधला. अण्णाला माझा मित्र म्हणण्याची मला लाज वाटते. पण तुम्ही मला त्यावेळीच फोन करायला हवा होता. काका केला होता मी तुम्हाला फोन. हो, पण त्यावेळी मी कामामध्ये व्यस्त होतो. पण प्रकरण एवढं गंभीर आहे जर माझ्या लक्षात आलं असतं ना तर त्याच वेळी मी मुंबईहून त्वरित निघालो असतो. काका तुम्ही माझ्यासोबत भाड्यावर चला. तुम्ही सगळ्यांना सांगा की अण्णांनी माझ्याशी लग्न केलंय म्हणून. हा, पोलिसांना सांगताय म्हणजे तुमचाही ह्यात हात आहे असा निष्कर्ष पोलीस काढतील. पण चोंट्यालाही त्यांनीच मारलं आणि तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं. हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. अण्णांची ओळख आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे काय? कसं पटवून देणार तुम्ही पोलिसांना? तुमच्याकडचे पुरावे उपयोगी नाहीत. किंबहुना तुम्हीच गोत्यात याल. पण माझ्याकडे एक पुरावा आहे. वडी खाऊन जावा. असाच बाहेर जाऊचा नाही. आज बांगडो करते. बरं, नाटक सांगाणू. नाथा बाहेर गेलो. तुम्ही चोंगट्या बांगडा पाठवा ना. काय हातो बघा. आज हायसरच जग बोलवते ते का. हा, बघतोय, भेटला तर पाठवतोय. घडताना पोलिसांना त्याला पकडलं पाहिजे. तसा ठोस पुरावा पोलिसांच्या हातात लागायला हवा. स्वतः पोलीस घटनेचे आय विटनेस होतील असं काहीतरी करायला हवं. पण आता आपण काय करायचं? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? काका अहो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर तुमची मदत घ्यायला आले मी. मग मला थोडा वेळ द्या विचार करायला. बिलकुल रडू नका तुम्ही. मला माहित आहे हे सगळं त्याच्या तोंडून ऐकल्यावर तुम्हाला खूप त्रास झाला असेल. पण स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? मी आहे ना. काका तुम्ही म्हणाल तसंच झालं पाहिजे. माझा विश्वास आहे तुमच्यावर. होय, अगदी तसंच होईल. घ्या. अगं श्रीखंड वाढ. पाटणकर बाई आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्यात. एवढंच दे माझ्याकडे. पाटणकर भाई घ्या, जेवून घे. पाटणकर भाई, पाटणकर भाई. हे तुमची आणि याची ओळख असण्याचं काही कारण नाही. पण हा तो माणूस आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. हे पण काका घाबरू नका. हा या गावातील नाहीये, शेजारच्या गावातील आहे. त्यामुळे हा कुठेही वाच्यता करणार नाही.
पण काका हा काय करणार? अरे सांभाळ रे माझ्या पोरक सांभाळ. गप गप. दत्ता भाऊ वडा बिला हा. आहे असते पाय खाली घे. काय नाही होत त्याला, बरोबर होत त्याला. होत गो वाईच वाईच होत त्याला. असते चल गो बाय चल. सावकाश सगळं चांगला होईल. होय अरे सावकाश. होय जा रे, जा तू जा जा जा. नाथा. काहीतरी आशा आहे. मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय, पण अण्णाला त्याच्या पापाची शिक्षा व्हायलाच हवी. काका हे सांगतो, आधी तुम्ही चहा घ्या. होय इलय हा माई. हे बघ, तो डबो घेऊन जा. हा, सरिताची काळजी घेवा. होय. आणि दत्ताक सांग त्याच्या वांगडा राहू. होय आणि डबो हलवू नको, नाहीतर सांडाच सगळा. होय. जाताना ही चिठ्ठी आठवणीनं माझ्याकडून घ्या, स्वतःजवळ ठेवा. लगेच काढून पोलिसांना देता यायला हवी. करशाल. हो जा. माई यो करतील. पांडू हैसून जा बघू. घाला पाणी घाला झाडा.
एक बाई म्हणून तरी तुम्ही माझं दुःख समजू शकता. मी हात जोडते, मला या घरात येऊ द्या. हवं तर या घरात मी मोलकरीण म्हणून राहील, कोणालाही त्रास देणार नाही. पण मी हात जोडते, मला या घरात घ्या ताई. ताई, एक स्त्री म्हणून तुम्ही माझं दुःख समजू शकता. या घरात येऊसाठी लई प्रयत्न केलंस तू, पण माझ्या आधी ह्या घर त्यांचा असा, आणि ते जर तुका हाताक धरून ह्या घरात घेऊन इले तर हैसर तू रवा शकतस. थँक्यू. बोला, काय झालंय? मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेने मला कळेल अशा भाषेत सांगाल? पाटणकर बाई जीवाचं काही बरं वाईट करून घेतील अशी भीती. काय? हो हो, मुलीसारखी आहे होती मला. तिला वाचवा साहेब, तिला वाचवा. अण्णा, पचवलेस, सगळ्यातून सुटलास, पण आज जे होईल ना त्यातून तू फासावर लटकशील. आणि त्यासाठी माझा जीव गेला ना तरी चालेल, पण तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे. जीव देणार असस? दे दे जीव. तुझ्या जीवाची काय किंमत? माका काय फरक पडणार नाही. चल ग, दार खिडक्या लावून घेवा. हे सगळं नाटक असणार आहे, अण्णाला गोत्यात आणण्यासाठी. त्या घराचा झाला तर झाला, लय कलमा लागली, हसून पापा घडली, पण ह्या बाईचा मरण माझ्या घराच्या खळ्यात होता कामा नये. तिकाचा वया ना तर देते मी, दागदागिने व्हायत देते मी, पैसो अडको भयो देते मी, पण ह्या बाईक हैसून जाऊक सांगा. जीव काय देणार नाही तर पोकळ धमकी असत. आणि जीव दिल्यानंतर तर अंगावरचे दागिने तेवढे काढून घे, या घरातले असत. ये मुदिनी, ये येवा पाटणकर बाईनू, येवा आमच्यात येवा. तुझ्यामुळे मी हैसर इले. आता तू पण ये ये. येवा येवा. कशाला विश्वास ठेवला शेटवर? पाटणकर बाई, येवा येवा येवा. पोलिसांचो घेरो पडलेलो असा. काय करू मी, काय करू?
देवाने वैनाता कुलस्वामिनी तुमचाच भरोसा असा आता तुमचाच भरोसा असा बाकी कोण काय करू शकणार नाही सगळा संपत्तीला आहे नाना सगळा संपत्तीला सगळा संपत्तीला आमचा जीव किती घेतास तुम्ही राम काय या सगळं अण्णा नाही तुम्ही आणि तुमच्या पत्नीच्या उपस्थितीमध्ये पाटणकर बाईने गळफास लावून घेतलाय तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल या होऊचा नाही अण्णा नायकाच्या बायले खाताक धरून पोलीस स्टेशनात कसा घेऊन जाऊ शकतास अण्णा नाही आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे आमची कर्तव्य आणि आमची जबाबदारी आम्हाला चांगली कळते चला जाताना पण अवदसा आमका माझ्या घरात संकटात टाकून गेली आमची काय एक चूक नाही हो चूक कोणाची आहे ते लवकरच कळेल भाऊजी तुम्ही तरी सांगा का भाऊजी तुम्ही किती काय बोललाच नाही अहो ती बाई कशी होती माहित आहे ना तुमका अहो या घरात येऊन एका सगळा स्वतःच्या ताब्यात घेऊचा होता लुटूचा होता अहो तसे अगो जाताना पण घोर लावून गेलीस तू तुका कधी शांती नाही अहो तसे अगो काय केलं त्या घराचा महत्वाच्या जन्माचा आनंद पण नाही घेऊन दिलं चला साळुंके मॅडम इंदुमती नाईकना घेऊन या भाऊजी हा घराकडे लक्ष दे हा नानांकडे बस हा थांबशील ना नानन मागडा थांबणार थांबणार हा घराकडे लक्ष दे हा येतो आम्ही ये ना येणार माई येणार अण्णा येणार माई येणार अण्णा येणार येणार थांबणार मी यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला त्यांनी जाळ्यात अडकवलं पण अण्णा नाईकांचा धाक बघता त्यांना कुणी सहजासहजी जाळ्यात अडकवेल असं वाटत नाही बरोबर ना त्यानंतर तुमच्याकडून त्यांनी पैसे घेतले दागिने घेतले तुमच्या घरासमोर राहायला आल्या एवढंच नव्हे तर तुमच्या घरावर त्या हक्कही सांगायला लागल्या या सगळ्याला तुम्ही सुद्धा अण्णा कारणीभूत आहात माफ करा मी चौकशी दरम्यान आलोय तुमच्याकडे पाटणकर बाईंनी वाड्यासमोर गळफास लावून घेतला म्हणून पाटणकर बाईंच्या मृत्यूला अण्णा जबाबदार आहेत असा तुम्ही थेट आरोप करू शकत नाही त्यावेळी एखादा पुरावा सापडला नाही किंवा मृत्यू संदर्भात पत्रही नाही पण असं काहीतरी विचित्र घडणार आहे याची मला शंका होती आणि म्हणूनच मी पाटणकर बाईंचा जीव वाचावा म्हणून तुमच्याकडे मदत मागायला आलो होतो पण यात यांचा काही दोष नाहीये माझ्या दागिन्यांचा माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी उपयोग करावा इंदुताईंना निरोप द्या
माझ्या मुलीचा त्यांनी आईसारखा सांभाळ करावा. कुमुदिनी कमलाकर पाटणकर. साहेब, मला वाटतं पाटणकर बाईंच्या आत्महत्येला अण्णा नाईक जबाबदार नाहीत.